मराठी जागे झाले आता. त्यांना माहिती आहे आता निर्णायक टप्पा आला इकडे आरक्षणाच्या आंदोलनाचा. आता मागं राहायचं नाही कुणी. आता मागं राहिले की मराठी हारली. त्याच्यामुळं आता सगळे तुटून पडलेत. राजकीय पक्षातले, शेतकरी, सगळे. एक मराठा जास्त जातवान अवलाद घरात झोपू शकत नाही. आणि जो घरी झोपण ना त्याला स्वतःला अपमान वाटणार आहे. याला सगळा महाराष्ट्र मुंबईला लढायला गेलाय आणि आपण घरी झोपलो इकडे गावात. त्यामुळं राजकारणी राहत नाहीत. राजकारणी मागं राहिले का मराठ्याच्या जीवर मोठे होतात. पुढं होऊ देणार नाहीत मराठी. मराठी आता आलेच निवडणुका पाडून टाकणार यांना. ठेवणार नाही. कारण तू आमच्या टायमाला लढायला येत नाही, आम्ही तुझ्या टायमाला यायचं का मग. म्हणून आता ना सगळे जागे झालेत. नोकरदार वर्गापासून शेतकरी, कामगार, रिक्षावाले, जिपावाले, टेम्पोवाले, कामगार, माथाडी कामगार, डब्यावाले, शेतमजूर, शेतकरी, डॉक्टर, शिक्षक, वकील, पोलीसमधले, महसूलमधले, राजकारणी मराठी अख्खे मुंबईकडे निघणार आहेत. सरपंच, सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे सभापती, सगळे मेंबर, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, अख्खे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, अध्यक्ष कोणी राहत नाही. आता सगळे मुंबईकडे निघाले. का नाही निघावं आम्ही? लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिला. त्या अधिकारानं लढतो. लढणार. कोणी रोखू शकत नाही आम्हाला. ना सरकार, ना देवेंद्र फडणवीस, ना कोणी. जाणार आहे. उद्या निघाणार. आझाद मैदानला लोकशाही मार्गानं सगळ्या नियमात आमरण उपोषण शांततेत करणार.